कल्पना करा की तुमचं अभ्यासात हुशार असणारं एक मूल आहे. या मुलाला मोठं होऊन अधिकारी व्हायचंय. जितका वेळ त्याच्यासोबत घालवता येईल तुम्ही घालवता. जगातल्या सगळ्या गोष्टी आपल्या या बाळाला आपण द्याव्यात असं तुम्हाला वाटू लागतं. सगळं प्रेम, माया, निरोगी आयुष्य असं सगळं. पण एक दिवस याच मुलाला एक दुर्मिळ आजार होतो. आता हे बाळ वाचू शकणार नाहीये. तुम्ही हवे ते प्रयत्न करता, काय करू आणि काय नाही असं म्हणत सगळ्या दवाखान्याचे चक्कर तुम्ही लगावता. अखेर तो दिवस येतो ज्या दिवशी तुमच्या या बाळाला मृत घोषित केलं जातं. आता तुमची काय अवस्था असेल हे जगातला कुठलाही माणूस सांगू शकत नाही. तरीही कसंबसं सावरून तुम्ही उभं राहताय आणि मनावर दगड ठेवून असा निर्णय घेताय ज्यामुळे तुमच्या या लाडक्या मृत बाळामुळे आणखी 4 जणांचे प्राण वाचणार आहेत. कल्पना करवत नाहीये ना? ही खरीखुरी घटना आहे. घटना कुठली, त्या बाळाचं नाव काय, त्या बाळाच्या त्या धाडसी आईवडिलांचं नाव काय, सगळं जाणून घेणार आहोत. व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा. बाळाचं नाव वैदेही तानवडे. बाळ अवघ्या 12 वर्षांचं. वैदेही अभ्यासात फार हुशार. वयाच्या 9व्या वर्षी तिला एक दुर्मिळ आजार डिटेक्ट झाला. वैदेहीच्या आईवडिलांच्या पायाखालची जमीन सरकली. सगळं बाजूला सारून हॉस्पिटलच्या चक्रा सुरू झाल्या. बाळाला वाचवण्याचे अतोनात प्रयत्न करण्यात आले. पण तरीही तो दिवस आला ज्या दिवशी वैदेहीची तब्येत ढासळत गेली. डॉक्टरांकडून आवश्यक ते सगळे प्रयत्न करण्यात आले, पण वैदेही वाचली नाही. तिला मृत घोषित करण्यात आलं. IPS व्हायची इच्छा असणारी वैदेही आता या जगात नाहीये. तानवडे कुटुंबाला मोठा धक्का बसला. अशा धक्क्यातून सावरायला किती दिवस लागतात हो? दिवस नाही, वर्ष लागतात. या दुःखात असतानाच तानवडे कुटुंबाने एक धाडसी निर्णय घेतला. या निर्णयानंतर त्यांच्या बाळाच्या देहाची चिरफाड केली जाणार होती. पण आपल्या एका बाळामुळे आणखी मुलं वाचणार असतील तर? वैदेहीला ब्रेन डेड घोषित करण्यात आल्यानंतर तानवडे कुटुंबाने तिचं अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. वैदेहीने 4 जणांचे प्राण वाचवले. आज तानवडे कुटुंबाची अवघ्या 12 वर्षांची मुलगी स्वतः जिवंत नाही, पण 4 जणांच्या जगण्याचं मोल वाढवून गेली आहे. परळच्या बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटल फॉर चिल्ड्रन इथे मेंदूमृत घोषित करण्यात आल्यानंतर 12 वर्षीय वैदेही तानवडेच्या आईवडिलांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. वैदेहीच्या 2 किडन्या, यकृत आणि हृदयदान करण्यात आलं. वैदेहीची 1 किडनी बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटल फॉर चिल्ड्रनमध्ये ठेवण्यात आली आहे. दुसरी KEM हॉस्पिटलमध्ये. तिचं यकृत मुंबईच्या ग्लेन गर्ल्स हॉस्पिटलमध्ये तर हृदय चेन्नईच्या MGM हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आहे. टाइम्स न्यूज नेटवर्कच्या एका वृत्तानुसार वैदेहीच्या या एका निर्णयामुळे 4 जणांना नवीन आयुष्य मिळाले. आपल्या मुलीचे अवयवदान करण्याचा धाडसी निर्णय घेतल्याने वाडिया हॉस्पिटलने त्यांचं कौतुक केले. मी मुलीसाठी 4 वर्षे रुग्णालयात चक्रा मारत आहे. अवयवदानाची गरज असलेले अनेक रुग्ण मी पाहिले होते. त्यामुळे माझ्या मुलीचा मेंदू मृत झाल्यानंतर अवयवदानास मी होकार दिला. माझी मुलगी देहानं सोबत नसली तरी अवयवरूपी जिवंत आहे. अवयव वाया जाण्यापेक्षा ते कुणाला तरी मिळाले याचं मला समाधान आहे, असं वैदेहीची माऊली प्रणिता तानवडे फार समाधानानं सांगते. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.